संघ 5 वाजल्यापासून वेट करतोय. दत्तप्रसाद घुडे वाटार, तुम्ही आम्हाला सहकार्य करा प्लीज. लगेचच आपली जोडी मैदानामध्ये पाठवा सलामीची, आणि ऑलरेडी ती गेलेली आहे. धन्यवाद धन्यवाद. एक्स्ट्रा प्लेयर गौरव आणि बाबू पुन्हा एकदा दिसतील. ग्रामीण गटामधून मगाशी सामना जिंकलाय आणि दोन्हीकडे हे आपली लक आजमावण्यासाठी घुडे वटार एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहे. हार्दिक स्वागत. अरफान गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सलामीचा गोलंदाज अरफान. दुसऱ्या बाजूला फलंदाजीचा अगर विचार केला तर गौरव नागवेकर, सॉरी बरोबर ना, गौरव नागवेकर, आणि दुसऱ्या बाजूने बाबू घुडे. तर बाबू घुडे आणि गौरव नागवेकर ही बिनीची जोडी आहे सलामीची. नेहमी आपण या टीमला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतो. सलामीला येताना सुरुवात होते, प्रारंभ होतोय. ऑन ट्रॅक. पहिला बॉल पाहिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर. सुरुवात केली गेली आहे एक्स्ट्राजने. मिस्टर एक्स्ट्रा इज इन ॲक्शन मध्ये येतोय. सुरुवात होते, धावसंख्या होते 1 बिनबाद 1. प्रारंभ झालाय. अरफान टू गौरव. यावेळेला थोडासा पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खेचायचा प्रयत्न होता. बॉलला ऑफसाइड कडून ऑफस्टिकच्या बाजूने आणि ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु अंपायरचा इशारा आलाय ऑफ वाईडचा. परत एक स्क्वेअर मारा. ट्रॅकवरून पहिल्यांदा घसरलेली ही रुळावरून गाडी आणावी लागेल ट्रॅकवर. हो, आणि ती काय आणली आहे, जबरदस्त पद्धतीने आणली आहे. इंजिन किती गरम आहे हे दाखवतोय अरफान स्वतःचा सुद्धा, की मगाची मॅच जरी आम्ही पराभूत झालो तरी थंड झालो नाहीये. थंड पडत होतो बर्फ आणि गरम राहते ती आग. तर ज्वालामुखी आहे आमच्या या क्रिकेटच्या मैदानावरती. यावेळेला मात्र इन्व्हिटेशन दिले आणि ते स्वीकारले. बॉल मारण्याच्या बनात परत एकदा प्रारंभ केलाय षटकाराने आपल्या धावांचा. मगर वही होगा हमें जो चाहिए वही होगा. टाइम बुरा होता है लेकिन टोटल स्कोर यावेळेला टाइम को अच्छा करता हुआ गौरव नागवेकर आपल्या टीमच्या स्कोरला पाठवतोय. धावसंख्या 8. राऊंड विकेट. आता ट्रॅक बदललाय, परंतु यावेळेला ट्रॅक बदलण्याचा फायदाही झालाय, कारण अँगल क्रिएट केलाय गोलंदाजाने. थोडासा फिंगर रोल पाहायला मिळाला, टर्न पाहायला मिळाला. नक्कल डिलेव्हरी ज्या पद्धतीने असते ना, थोडा आगे पिच असते नेहमीच नक्कल डिलेव्हरी, परंतु इथे मात्र स्लोअर चेंज ऑफ पेस आणि गौरवला फसवलं गेलंय, झुकवलं गेलंय आणि मुकवलं गेलंय. इथे मात्र चुकवलं गेलंय गौरवला. फलंदाज बाद होतोय. अहमदच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. पहिला धक्का 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली आहे 8 आणि अरफान लावणार का समोरच्या संघाची वाट. राऊंड विकेट मारा आपल्याला पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. त्याच्या अगोदर ओव्हर विकेट आला होता अंपायरच्या अगदी ऑफिशियलच्या डाव्या बाजूने, पण आता उजव्या बाजूने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, त्यामुळे गौरव फसला. पहिला झटका मिळाला. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, साहिल येतोय. साहिलचा अर्थ लाटा. यावेळेला खोदून काढावा लागला साहिलला. परत त्या अँगलचा पुरेपूर वापर केला गेलाय एका धाबेसाठी, कारण अरफान इथे मात्र ब्रेनचा वापर केलाय. हजर जबाबीपणा किती असतो बघा. क्रिकेटिंग सेन्स, गेम अवेअरनेस. असं म्हणतात ना की देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, पण मित्रांनो एक अट घातली आहे की जो झिजेल तोच चमकणार, आणि जो झिजणार तोच चमकणार. अरफान हा झिजणारा खेळाडू आहे, संघर्ष करणारा खेळाडू आहे, घासून पुसून तयार झालेला खेळाडू आहे.
पहिल्यांदाच बाबू त्याला फेस करेल या ओव्हरमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल बाबू घुडे इथे दाखवतोय मी या क्षेत्रामध्ये राजा आहे. बाबू नाव आहे माझं, परंतु माझ्यावरती तुम्ही मात्र काबू करू शकत नाही, कारण बॉलला पाठवण्याची ताकद आहे. आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. धाव संख्या होणार 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलंय भरपूर काही ड्रामॅटिकली घडलंय. या पूर्ण टोटल ओव्हरमध्ये काय नाही पाहायला मिळालं. विकेट पाहायला मिळाली, षटकार पाहायला मिळाला, वाईड पाहायला मिळाला, लॉंग द कार्पेट शॉट खेळलेला पाहायला मिळाला. बाबू कडून यावेळेला मात्र प्रहार पाहायला मिळाला. असं म्हणतात ना की अपनी प्लानिंग हमेशा इतनी मजबूत रखोगे कि लोगों को लगता रहे कि तुम हार रहे हो लेकिन जीत तुम्हारी होनी चाहिए. असं वाटलं पाहिजे की आपण हरतोय 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 आणि तिथून मात्र खेचावं लागेल. वाघाच्या जबड्यात टाकी तो हात आणि मुजी तो दात, ही आमच्या महाराष्ट्राची जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाबूसाठी. यावेळेला मात्र थोडा अँगल अजून वाईड क्रिएट केला बॉलरने आणि एक डॉट डिलिव्हरी येतोय. षटक संपले. एक षटकाची होती समाप्ती. धावसंख्या 15. ड्रामॅटिकली हे षटक संपते. यामध्ये भरपूर काही झालंय, म्हणजे जनरेशन गॅप आपण पाहतो. जनरेशन गॅप नंतर आता मॉडर्न क्रिकेट पाहतो. मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर पाहतो आणि इतक्या असल्यानंतर सुद्धा आजही आपण अवलंबून आहोत ते ऑन फील्ड पंचांच्या हातातील गोट्यांकडे, कारण त्याच गोट्यांवरती अवलंबून 6 बॉल असतात. ओ नवीन गोलंदाज येतोय. अहमद रत्नागिरी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा बॉलर गोलंदाज. शॉर्ट रनअप आहे, परंतु वेग कंध्या म्हणजे शोल्डर मधून जी बॉलिंग केली जाते ना, म्हणजे शोल्डरला थोडासा असा झुकवला जातो. पूर्ण झोक या शोल्डर मधून येतोय. एक धाव. बाबू पुन्हा एकदा स्ट्राईकला. बाबूने फिरवलाय, बाबूने लटकवलाय. इथे अहमदला मात्र त्या ठिकाणी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वॅगने केलंय स्वागत. हा जबरदस्त स्वॅग होता. षटकार. बावीस. ये मैदान किस्मत नहीं देखता, ये मैदान मेहनत देखता है और हिम्मत को पहचानता है. त्यामुळे हिम्मत कोणाची असणार आणि मेहनत कोणाची असणार, पण काय कमबॅक डिलिव्हरी आहे. अहमदचं वैशिष्ट्य आहे, कमबॅक फास्ट करतो आणि फास्ट अँड फ्युरियस आपली ओव्हर संपवतो सुद्धा. कदाचित हा त्याचा प्रेशराईज करण्याचा गेम आहे. त्यामुळेच आपण विचार करतो की कधी ओव्हर सुरू होते आणि कधी संपते. धावसंख्या 22. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. अँगल परत एकदा क्रिएट करण्याचा प्रयत्न, पण फसलाय. जास्त फिंगर रोल डाऊन झालाय आणि बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 23. एक गड्यांच्या मोबदल्यात दुसरा बॉल. यावेळेला आउटसाइड एज लागून 1 डे डिक्लेरेशन झोनमध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 24. वातावरणामध्ये थोडीशी नमी आपल्याला पाहायला मिळते. मॉइश्चर वातावरण, दमट वातावरण, आणि त्याचा फायदा ही तर पाखरं उचलताना दिसत आहेत. क्रिकेटसाठी लायक वातावरण नाही आहे. कधी कधी भरपूर पॉझिटिव्हनेस जो असतो ना, जेवढ्या सकारात्मक पद्धतीने आपण जातो आणि निसर्गाची साथ नसेल ना, तर थोडीशी नैसर्गिक क्षमता आपली कमी होते आणि त्यावेळेला आवश्यक असते ती रिलीफ पॉईंटची, रिलीज पॉईंटची. तो रिलीज पॉइंट देताना दिसतोय इथे अहमद. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता, क्रॉस बॅटने खेळलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. बाबू ऑफ स्ट्राईक झालाय. नॉन स्ट्राईक एंडला बाबू पोहोचेल आणि स्ट्राईकला आणलाय आता मात्र फलंदाज साहिलसाठी. धावसंख्या 25. 25. लॉस ऑफ 1 विकेट. अहमद. पुढचा बॉल. पुन्हा हाफ ट्रॅकर पाहायला मिळालाय. अंपायर्स थोडासा फंबलिंग पोझिशन मध्ये. ओहो, येस ऑर नो. यामध्ये षटक संपले. डॉट डिलिव्हरी येतोय. बघा किती सेकंदामध्ये, 1 मिनिटामध्ये ओव्हर संपवतो
अहमदचं वैशिष्ट्य आहे हे. रवींद्र जडेजाला आपण पाहिलं होतं, त्याच्याही कडे थोडा शॉर्टर रनअप असल्यामुळे ते करणे पॉसिबल पण होतं आणि जास्त काही या ओव्हरमध्ये घडत नाही. रवींद्र जडेजा आयदर बॉलर धोनी असायचा किंवा आता कीपर धोनी असायचा, बॉलर रवींद्र जडेजा असायचा, तर त्या दोघांमध्येच गेम चालायचा. अहमदच्या गोलंदाजीचं पण हेच एक कौतुक करण्यासारखं आहे. आयदर तुम्ही षटकार खेचू शकता, नाहीतर डॉट डिलेव्हरी. विकेट किपर फलंदाज फक्त दर्शक बनून राहतो, प्रेक्षक बनून राहतो. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. इथे गोलंदाज आलाय मुनीफ मात्र वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं शेवटचं षटक घेऊन आलाय. घुडेवटारला इथून आक्रमण करावं लागेल. कितीपर्यंत पोहोचेल घुडेवटार? आतमध्ये आलेला बॉल इन स्विंग करण्याचा प्रयत्न आणि तो इन स्विंग झाला पण होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. बाबू नॉन स्ट्राईक एंडला, साहिल स्ट्राईक एंडला. धावसंख्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 5 बॉल 2 षटकार तुम्हाला 40च्या जवळ पोचवू शकतात. फिंगर रोल, स्लोअर डिलेव्हरी, कव्हरच्या दिशेने खेचलाय, या बॉलला स्टिअर केलंय. एका धाबेसाठी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपल्याला. ऑफ ड्राईव्ह सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. थोडा अजून या अँगलने असते तर तो कव्हर ड्राईव्ह होऊ शकतो, पण हा अजून त्या बाजूला अँगल क्रिएट केला तर तो स्क्वेअर ड्राईव्ह होऊ शकतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक अँगलनुसार 10 अँगलने एक नवीन शॉट आपल्याला मिळतो, त्यामुळे तेही पाहणे औत्सुक्याचं असतं की कोणत्या अँगलने गेलाय बॉल. एक धाव मिळते साहिलला, एक धाव मिळते घुडेवटार संघाला. संघाची धावसंख्या 27 वरती पोहोचवली जाते. 27, 4 बॉल शिल्लक. मुनीफ अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मुनीफ यांच्याकडून रूम देत नाहीये. मुनीफ कोणतीही जागा देत नाहीये, शॉर्टर बॉलिंग टाकत नाहीये. बॅटच्या पट्ट्यात एवढासा आला नाही. एकच धाव मिळते. फ्लिक ऑफ द रिस्टने वापर केला होता फलंदाजाने. 28 ही धावसंख्या झाली. शेवटचे 3 बॉल, या 3 बॉलवरती 2 खणखणी ड्राईव्ह 40 पर्यंत पोहोचवतील. पुन्हा एकदा व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. फिंगर रोल डाऊन. कदाचित फलंदाजाने जर हात रीड, हँड अँड आय कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतात ना, हात रीड करणे, गोलंदाजाचा हात वाचणे याला म्हणतात. हँड जर तुम्ही रीड केला असतं तर कळलं असतं. बॉल अगदी वरती जाऊन थांबवला हात त्याने, फिंगर रोल्ड ज्याला म्हणतात. इथे मात्र वेगामध्ये बॉल आलाय, पेस जनरेट केली होती, लेंथ डिलेव्हरी, एक धाव. व्हेरिएशन, वैविध्यता दिसते, एक्सपिरियन्स झोकून देतोय. काय गोलंदाजी आहे. प्रत्येक बॉलनुसार आपल्या प्रत्येक बॉलला वेगवेगळ्या पद्धतीने इथे प्रश्न विचारतोय फलंदाजाला. त्यामुळे फलंदाज डबल माइंडमध्ये राहतोय की कोणत्या प्रकारचा बॉल येईल. धावसंख्या अजूनही 30च्या आतमध्येच राहते. 29 शेवटचा बॉल असेल. कंट्रोल केलाय अहमद नाखवावरती. जरी बाबूने प्रहार केला होता, परंतु मुनीफने मात्र कमबॅक करून दिले गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला. ग्रीन स्टार पावस वर्सेस घुडेवटार दत्तप्रसाद. अजूनही सुमित सारखा फलंदाज मैदानात कदाचित यायचा असेल, माहीत नाही, परंतु तोपर्यंत साहिल आणि इथे झेल होणार. साहिल फलंदाज बाद होतोय, फिनिशिंग टच देतोय. परत एकदा मुनीफ इथे थांबून ठेवतोय, रोखतोय. कंप्लीट जी सेकंडमधून थर्ड गिअरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, ती शिफ्ट आउट झालीच नाही टॉप गिअरला, कारण मुनीफने अशा प्रकारे मात्र स्पीड ब्रेक्स केले त्या फलंदाजीचे. त्या दरम्यान फक्त धावसंख्या या ठिकाणी आली आहे 4 किंवा 5च धावा आल्या असतील या षटकामध्ये. 29 अशी धावसंख्या झाली आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 30 धावा. मॅच अजूनही बनू शकते. विनय यांच्यावरती असेल आता दारोमदार. रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, कोण झेलणार हा दबाव, दबावामध्ये आपला प्रभाव कोण पाडणार आणि या प्रभावाद्वारे कोण सिद्ध करणार संघर्षाचा आपला स्वभाव. 18 बॉल 30 धावा, असा गेलो आणि असा आलो.
पण जाऊया मैदानाकडे. 18 बॉल 30 धावा. पुनश्च एकदा राम जानकी क्रिकेट क्लब गावखडी अर्थात राम जानकी क्रिकेट संघ गावखडी आयोजित राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात प्रशांत दादा गुरव यांच्या वतीने पुरस्कृत कर्ला ग्रामीण की हे वाडी मर्यादित ग्रुपमध्ये आमंत्रित करतोय. पुढचा सामना कर्ला कर्णधार यायचे आणि नवानगर कर्णधार यायचे. नवानगर देवगड संघाचा कर्णधार टॉससाठी या मॅचला आता आपण सेकंड फेजमध्ये पाहतोय, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पहिल्या ओव्हरच्या आतमध्ये टॉस झाला पाहिजे. रिक्वेस्ट आहे, इट्स हंबल रिक्वेस्ट. सर्वांनी आज आपल्याला सहकार्याची अपेक्षा आहे. फलंदाजीसाठी गेलाय मुनीफ, नॉन स्ट्राईक एंडला अहमद आणि विनय गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिलाच बॉल फ्लायटेड आणि इथे मात्र जशाच तसं उत्तर टीट फॉर टॅट विनय. कारण मला वाटलं होतं 18 बॉल 30 धावा थोडा आसानीचे टार्गेट आहे का, परंतु विनयने पण दाखवून दिले 50 वर्ष मी अशीच घासली नाहीयेत मित्रांनो. हे आहे माझा अनुभव, हा आहे माझा कर्तृत्व, हे आहे माझं कर्तृत्व. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत पर जाना है, अपनी मंजिल तो आसमान है, रास्ता हम खुद बनाएंगे. बोलतो इथे विनय. पहिल्या बॉलवरती येतोय झटका. बॅक टू द पॅव्हेलियन मुनीफ. देतोय अरफान. ज्या 3 खेळाडूंवरती ज्या 3 ताऱ्यांवरती हा संघ अवलंबून आहे त्यातला तिसरा तारा आलाय अरफान. पण विनय गोलंदाजी करेल. अजिबात पेस नाहीये, अजिबात पेस नाहीये. वाईड बॉल, अँगल चुकलाय या ठिकाणी. आउटसाइड ऑफ स्टंप. काम करावं लागेल ते फलंदाजाला करावं लागेल. मी तर अजिबात तुला अँटिसिपेटरी शॉट खेळायला देणार नाही. ज्या पद्धतीने ॲक्शनला रिॲक्शन येतं ना स्पीडला, जर वेलॉसिटी असेल तर अगेन्स्ट द वेलॉसिटी नुसती फक्त हवेचा वापर करा आणि शॉट खेळा असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. परंतु विनय इथे मात्र ते काम करताना दिसत नाहीये. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल आहे, परत एकदा येणार का? हो नाही. यावेळेला मात्र फिल्डर बन गया है दर्शक, और दर्शक बन गया है फिल्डर, कारण बॉलला पाठवले सीमारेषा पार षटकर. हा या अगोदरच मी म्हटलं होतं टीट फॉर टॅट, दशास तसे. पण एक तेरी तो एक मेरी, तू शेर तर मी बब्बर शेर, तू बब्बर शेर तर मी सव्वा शेर. सांगणार का विनय? धावसंख्या 7 वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. यावेळेला बॉल जातोय नो मॅन्स लँडमध्ये. 3 खेळाडू येत आहेत त्या पाठीमागे, परंतु कोणतंही रिस्क घेण्याची या ठिकाणी आवश्यकता सुद्धा नाहीये. एक धाव अर्पणच्या रूपामध्ये. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8. 22ची अजूनही आवश्यकता असेल. 15 बॉल 22 धावा. इफ आय एम नॉट रॉंग ओमकार सर, 15 बॉल 22 धावा. इक्वेशन इज राईट. 3 बॉल बरोबर. 15 बॉल 22 धावा. पुढचा बॉल आता मात्र परीक्षा असेल. ओ यावेळेला इंटेलिजंटली ऑन द राईस फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट बॉल गेलाय सरफेसला. पेस करत ट्रॅव्हल झालाय. एका धावेसाठी सर्कलमध्ये फील्ड केली जाते कव्हरच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. 9 वरती पोहोचवली जाते. 21 14-21 इक्वेशन. मॅचमध्ये मजा आहे. हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे. 440 करंटचा व्होल्ट कोणाला मिळणार? डोंट बी व्हायलेंट. यामध्ये व्हायलेंट कोण होणार आणि सायलेंट कोण राहणार? पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला खोदून काढावा लागला, कारण फ्लाईट देण्याचा प्रयत्न विनय यांचा पण मागे ठेवला होता थोडा. त्यामुळे जर हा फ्लाईटचा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता असेल फलंदाजाचा, तर त्यासाठी थोडा पुढे सरसवला पाहिजे होता त्याने, परंतु त्यानेही वेट केला अरफानने. त्यामुळे जितकं क्वालिटी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय तेवढ्याच लेवलची क्वालिटी आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणूनच या मॅचला मी म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी अगेन्स्ट द क्वालिटी. 10 धावा झाल्यात. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला मात्र इनसाइड आउट शॉट खेळलाय अक्रॉस द लाईनने.
फक्त बॅटचा फेस खोलला ऑनसाइडच्या दिशेने. मिडलला पिच केलेला बॉल होता, इनटू द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न विनयचा. सक्सेसफुली एक धाव पूर्ण केली गेली आहे. भरपूर पॉझिटिव्ह एनर्जीने दोन्ही खेळाडू आणि गोलंदाज खेळताना दिसत आहेत. या निगेटिव्ह एनर्जीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीने खेळणे एवढं सोपं नाही आहे. कारण तुम्ही बघा, थोडंसं हवेमध्ये निगेटिव्हिटी आहे. हे वातावरण कोणालाही आवडत नाही. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी हे वातावरण उपयोगी नाही आहे. परंतु तरी सुद्धा जेव्हा आपण संघर्ष करणार तेव्हा आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जेव्हा उभे राहतो ना, त्यालाच खिलाडी म्हणतात. नाहीतर कारण देतो त्याला अनाडी म्हणतात. पण इथे मात्र अनाडी नाही आहेत, इथे खिलाडी आहेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या निघाली आहे एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. कालपासून 11 हा आकडा सोडला जात नाहीये. नवीन गोलंदाज येतोय चिन्मया सकल हृदया. एक अप्रतिम नाट्य गीत आहे, पण ह्या हृदय सकल ठेवावं लागेल चिन्मयला. मोठ्या हृदयाने गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर आहे सिक्सर किंग, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे माडाच्या बनात दाखवण्याची वाट बॉलला. परंतु इथे मात्र वाट लावणारा दिसतोय गोलंदाज चिन्मय. डॉट डिलिव्हरी येतोय. 11 बॉल, धावा पाहिजेत 19. मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये येणार. फील्ड पोझिशन अकॉर्डिंग टू द फील्ड. गोलंदाजी होईल का चिन्मय यांच्याकडून? ओव्हर द विकेट मारा. परत एकदा जखडून ठेवलंय. रूम देत नाहीयेत, अजिबात रूम देत नाहीयेत. हो, कोकणच्या पर्यटनाचे रूम या मे महिन्यामध्ये प्रत्येक हॉटेलचे भरले जातात, पण मैदानावर मात्र गोलंदाज कोणत्याही प्रकारची रूम देत नाहीये फलंदाजाला. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, दुसरा बॉल आतमध्ये आणला, पहिला बॉल बाहेर जाणारा. हे व्हेरिएशन आहे. इथे क्वालिटी दिसते गोलंदाजाची. इथे मात्र दमखम दाखवावा लागेल दोन्ही फलंदाजांना. 10 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. 10 बॉल 18 धावा, 8 बॉल, मोठा डिफरन्स आहे. एक षटकार एक चौकारांची आवश्यकता लागेल का या मॅच मध्ये? नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा, यावेळेला भटकलाय गोलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंप जातोय. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. नेव्हर द लेस हा बॉल बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, पण एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. आणि जे मी मगाचपासून म्हणतोय ना की वातावरण इतकं खराब आहे, गडू वातावरण आहे, कारण इथे पाखरं फिरतायत डोळ्यांवरती आमच्याही. परंतु त्याचा फटका फलंदाजाला, गोलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षकांना होऊ नये एवढीच माझी अपेक्षा असेल, कारण त्याचा फटका आपल्याला मिळेल. मग ॲज अ ऑडियन्स, प्रेक्षक म्हणून पाहताना आपल्याला क्वालिटी पाहायला आवडेल. एका धावेने धावसंख्या वाढणार, 13 वरती पोचवली जाते. 10 बॉल 17 धावांची आवश्यकता. इथे मात्र मॅच बनली आहे, पण फसणार का? मॅच फसलेली दिसते दोन्ही संघासाठी. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला स्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय स्लॉट मध्ये. वाव देख ले ये फलक, इनकी ये झलक सबसे है अलग. नाव है अरफान, येतोय षटकार. के बारे में क्या बोला जाए, तू भोर का वो पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये कुछ पल का अंधेरा है, उसी अंधेरे को उजाले में बदले उसका नाम ही अरफान है. पॉवरफुल बॅटिंग, ये पॉवर हिटिंग पाहायला मिळते. या षटकाराने दिशा बदलणार या सामन्याची. धावसंख्या 19, आता 11ची गरज फक्त. पुन्हा एकदा यावेळेला झाडू खेळलाय, स्वीप शॉट, एक धाव. एका धाबेने 20 वरती पोचवली जाते. इथे मात्र चिन्मय वरती प्रहार केला जातोय. हृदय फोडलं जातंय चिन्मयच्या गोलंदाजीचं. नाट्यगीत मी गायलो होतो चिन्मय हृदय सकला, परंतु चिन्मय सकल हृदया, परंतु त्या मोठ्या हृदयाने त्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. हा पार्टेड यावेळेला बॉल टाकला आणि त्याला पाठवला षटकारासाठी. ओपन हार्ड गोलंदाजी आवश्यक. 8 बॉल 10 धावांची आवश्यकता. 8 बॉल 10 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. हो हा बैल मुझे मार. फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याचा फायदा मी क्लासने दाखवणार. अहमद नाखवा, तलवार को हाथ लगाओगे तो कट जाओगे, आणि अहमद नाखवा से भिड़ोगे तो बिना सागुन धुल जाओगे. षटकार येतोय.
अप्रतिम आयोजनामध्ये अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. काय प्रदर्शन आहे हे पाहण्यासाठीच तर इतका ऑडियन्स आहे, इतका प्रेक्षक आहे. धावसंख्या झाली आहे 26. 4ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. फक्त औपचारिकता या वेळेला 7 बॉल आणि 4 धावा या मॅच मधील या ओव्हरमध्ये गेम फिनिश करून टाकलाय. विनयने जी हवा निर्माण केली होती ना, असं वाटलं होतं ओझोनचा जो लेअर आहे तो रोखून ठेवतो प्रदूषणाला. विनयने रोखून ठेवलं होतं या पावसच्या संघाला, परंतु त्यानंतर मात्र दोन्ही बाजूनी कार्बन डायऑक्साईडचा असा काही प्रहार झाला त्या ज्वालामुखीमध्ये चिन्मयला मात्र विझवून टाकलं गेलंय. अक्षरशः जळण काम अगदी जाऊन टाकण्यात आले या ओव्हरमध्ये. जो सामना 12 बॉल आणि 20 धावांपर्यंत होता तो सामना आता 6 बॉल 4 धावांवरती आलाय. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. फक्त औपचारिकता. ग्रीन स्टार पावस या ठिकाणी मात्र विजय करण्यासाठी सज्ज होतोय. असं म्हणतात ना की काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही आणि इतिहासाच्या पानावरची गोष्ट इथे संपत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती इतिहासाचा जिक्र केला जाईल तेव्हा नवनवीन इतिहास रचले जातात आणि ही गोष्ट मात्र कुठेच संपत नाही. आज इथे इतिहास रचतो तर उद्या नवीन एक इतिहास रचला जाईल. त्यामुळे नेव्हर द लेस हार मानणे अर्थ नाहीये. आज आपण जरी पराभव झालो तरी नवीन काहीतरी शिकून जाऊ. अथर्व येतोय. 6 बॉल 4 धावा. वाव, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और तमाशा देख. बॉल गया है आउट ऑफ द पार्क. विनिंग शॉट येतोय. कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स.